हवामान अलर्ट। आज पालघर, नाशिक आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसेच कोल्हापूर, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61 कोटी 74 लाख रुपयांचा घोटाळा। या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडी विरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला। या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत आहे। यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे। पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे। या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे। जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने हा महामार्ग बंद आहे। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून केदारनाथकडे जाणाऱ्या पायी मार्गावर परिणाम। भारतीय हवामान विभागानं उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, नैनिताल, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागड जिल्ह्यांसाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। ब्रिक्स आरोग्य मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान कसाईच्या स्टॉलवर प्रतिनिधींनी हेल्दी स्नॅक्स अँड लँडर्स या अभिनव खेळाचा अनुभव घेतला। मुलांमध्ये निरोगी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी हा खेळ प्रभावी माध्यम ठरत आहे। मध्य प्रदेशातील बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्यात गोंदियातील राईस मिल चालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल यांना SIT कडून अटक। या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 10 झाली आहे। गरिबांसाठीचा फोर्टिफाईड तांदूळ खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप। माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। INSP त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले। समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीने स्वागत केलं। ISV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचे उदाहरण आहे। भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचे सिंह यावेळी म्हणाले। लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं। सुमारे 25,000हून अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 24 ते 29 जुलै दरम्यान दादर पंढरपूर दरम्यान 2 विशेष आषाढी रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। दादरहून पहिली विशेष गाडी 24 जुलै रोजी दुपारी 12:50 वाजता सुटून रात्री 9:15 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल। परतीच्या प्रवासासाठी हीच गाडी 25 जुलै रोजी रात्री 12:15 वाजता पंढरपूरवरून सुटून सकाळी 11:15 वाजता दादर येथे पोहोचणार आहे। या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या महत्त्वाच्या स्थानकावर थांबे असतील। या गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर सुरू झाले असून आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।